पाणी महाराज की जय। फलटण या गावामध्ये पूर्वी काळामध्ये 1400 तीर्थस्थानाचा उल्लेख स्थानपोथीमध्ये सापडतो आणि या ठिकाणी आपण श्री रंगशाळा मंदिर, शिंपी गल्ली, पेठेतील रंगशाळा नावानं प्रसिद्ध असलेला या रंगशाळा स्थानापाशी आपण स्थानवंदन करत आहे। या ठिकाणी, या स्थानाच्या ठिकाणी 2 शिळा आहेत, चक्राकृती चंद्रकोरीसारख्या आकाराच्या या 2 शिळा आहेत। एक अशा प्रकारची ही कोर आहे, चंद्रकोर, आणि ही फूट जोडलेली चंद्रकोर, दोन्ही शिळा एकत्र जोडलेल्या होत्या। अशा या शिळा या ठिकाणी पेठेतील रंगशाळा स्थानाच्या ठिकाणी विराजमान आहेत। आणि या स्थानाची एक शिळा म्हणजे या स्थानापुढचा जो 1 ते 1.5 फुटाचा भाग जो आहे हा पोगरवाडी या ठिकाणी आहे। या ठिकाणून पुढचा जो भाग आहे असा हा भाग एवढा 1.5 फुटाचा भाग पोगरवाडी या ठिकाणी आहे। आणि मुख्य रंगशाळा हे रंभाईसाचा वाडा, ज्या ठिकाणी आबाईसाहेबाचं मंदिर म्हणतो आपण, त्या आबासाहेब मंदिरच्या पाठीमागच्या बाजूला ज्याले मळ्यातील रंगशाळा म्हणतात, त्या मळ्यातील रंगशाळाच्या ठिकाणी मुख्य रंगनाथाचं मंदिर होतं। त्या रंगनाथाच्या मंदिरामध्ये श्री चक्रपाणी महाराज 7 ते 8 वर्ष रंभाईसाच्या बरोबर रोज तिथं जायचे। रंभाईसा त्यांना मधल्या चौकामध्ये खेळण्यासाठी सोडायचे, त्यावेळी चक्रपाणी महाराज त्या ठिकाणी रांगायचे। थोडे मोठे झाल्यानंतर वेदपठण करायचे आणि काही मुलांच्या सोबत त्या कासार विहिरीमध्ये स्नान केल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा या चौकामध्ये येऊन चक्रपाणी महाराज वेदपठण करायचे। अशा प्रकारचे त्या रंगशाळेला चक्रपाणी महाराजांचा बऱ्याच दिवसाचा नित्य संबंध आहे। अशा प्रकारची ही चक्रपाणी महाराजांच्या खेळ क्रीडाने पवित्र झालेली रंगशाळा। आणि या रंगशाळेचे पूर्वीच्या काळामध्ये 5 भाग झाले, त्यातील 2 भाग या ठिकाणी आहेत। या ठिकाणचा जे राजे आहेत, फलटणचे जे राजे, निंबाळकर राजे, या निंबाळकर राजांच्या वाड्यावरती पूर्वीच्या काळामध्ये 2 बुरुज होते। त्या 2 बुरुजांच्या वरती कमानीच्या आकाराची चंद्राकार असलेली जी शिळा आहे, या शिळेच्या आकारामध्ये या शिळेला विराजमान केलेलं होतं। आणि त्या काळाचे जे सरसेनापती होते हंबीराव मोहिते, यांना चक्रपाणी महाराजांचा दृष्टांत झाला की मला या ठिकाणाहून काढा। आणि मग चक्रपाणी महाराजांच्या दृष्टांतानुसार हा दृष्टांत त्यांनी रिद्धपुरातील तथा आपल्या पंथातील फलटण ग्रामातील सर्व संत महंतांना सांगितला। त्यानुसार सर्व संत महंतांनी पोथ्या पाहिल्या आणि त्या पोथीमध्ये निघालं की रंगनाथाचं जे मंदिर आहे ते पुरातन काळामध्ये चक्रपाणी महाराज त्या ठिकाणी खेळक्रीडा करायचे आणि ते रंगनाथाचं मंदिर पडलं होतं। आणि त्या पडलेल्या मंदिराची कलाकुसरीची शिळा या बुरुजावरती आणून स्थापित करण्यात आलेली आहे। ती शिळा आहे। त्यावेळेला या फलटण येथील सर्व संत महंत या ठिकाणी आले, स्मरण केले आणि स्मरण केल्यानंतर त्या बुरुजावरून खाली या शिळा खाली कोसळल्या गेल्या। या शिळेचे 5 विभाग झाले परमेश्वराच्या मनोधर्माने। आणि मग असे झाल्यानंतर या ठिकाणचे फलटणचे जे राजे नाईक निंबाळकर होते, यांनी या ठिकाणी माझ्या वाड्याच्या समोर अशी घटना घडली आणि म्हणून ह्या ठिकाणच्या मुख्य शिळेचे जे 2 भाग आहेत ते माझ्या वाड्याच्या समोर स्थापन करावे। त्यानुसार या ठिकाणी स्थापन केले आणि अशा या शिळेला मुख्य रंगशाळा, सर्वात मोठी आणि आकारानं लांबलचक असलेली रंगशाळा या ठिकाणी या पाषाणी चिऱ्यामध्ये स्थापित करण्यात आलेली आहे। असे हे पवित्र स्थान, या ठिकाणी अनेकाचे मनोरथ पूर्ण होतात, अनेक विघ्न संकट जातात। या ठिकाणी उटी उपार अनेक वृद्ध या फलटण ग्रामातील संत महंत तथा पंचक्रोशीतील संत महंत या ठिकाणी येऊन, सद्भक्त येऊन उटी उपार करतात। अशी ही रंगशाळा संस्थान आहे। या शिळेच्या ठिकाणी आपण पाहत आहे अशी ही साजरी गोजरी कलाकुसरीची रंगशाळा रंगनाथाच्या मंदिरातील आहे। आणि असं हे रंगनाथाच्या मंदिरातील शिळेला या ठिकाणच्या वंदनाला, विशेषाला आपले खूप खूप दंडवत प्रणाम। श्री चक्रपाणी महाराज की जय।